सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे मेळघाटातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। याबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे पीक खरडून गेले असून नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेले आहे। असाच एक प्रकार राहू येथील शेतकऱ्यांचे सोलर पंप व 3 एकरातील सोयाबीन खरडून गेले आहे। तर सोलर पंप टिंगया नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पूर शेतात घुसले व पुरात सोलर पंप वाहून गेले। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे। तसेच 3 एकरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन सुद्धा वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे। शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे। राहू येथील शेतकरी नंदू भुसुम असे शेतकऱ्याचे नाव असून राहू शेती शिवारातील 123 सर्वे नंबर मध्ये पूर घुसला असून काल 1 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अंदाजे 10च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने टिंगऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला व पुरात सोलर पंप मशीन व 3 एकरातील सोयाबीन वाहून गेल्याने शेताचे मोठे नुकसान झाले आहे। या संदर्भात शेतकऱ्याने तहसीलदार चिखलदरा यांना पत्राद्वारे अर्ज दिला आहे व नुकसान भरपाईची मागणी केली आहे। तसेच 3 एकरातील सोयाबीन होते, या 3 एकरातील सोयाबीन सुद्धा वाहून गेल्याने याची सुद्धा नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। मारुती पाटणकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चिखलदरा।